होतं इथे? सॉरी ताई, ते मी पडत होते. इडियट, नीट काम करता येत नाही. कधी कधी तर मला कळतच नाही की हे नोकर आपल्यासाठी काम करतात की आपण त्यांच्यासाठी. अंशुमन, अर्धा तास झाला, ब्लॅक कॉफी मागून अजून मिळाली नाहीये मला. एवढं साधं जमत नसेल ना तर दुसऱ्या कोणाला तरी सांग. आणि हे तुझं चाइल्डिश बिहेवियर बंद कर. पडलीस ना कुठे फ्रॅक्चर होईल आणि त्याचा खर्च पण आम्हालाच उचलावा लागेल. सॉरी साहेब, पण मला माहित नव्हतं की तुम्ही या टायमाला कॉफी मागता म्हणून. खरंच ते मी एक काम करतो, आपल्या बंगल्याच्या टेरेसवर जातो आणि तिथे मोठमोठ्याने अनाऊन्स करतो, मला ब्लॅक कॉफी हवी आहे. म्हणजे कळेल तुला. तुमच्या सारख्यांना ना फक्त कारण हवी असतात काम न करायला. फुकटचं बंगल्यात राहायला पाहिजे फक्त. कळत नाही माझी ब्लॅक कॉफीची वेळ झाली आहे. अंशुमन, पुरे जरा शांत. तिच्याशी ह्या आवाजात बोलायची काहीही गरज नाहीये. ती नवीन आहे ना, तिला इथल्या तुमच्या सगळ्या सिस्टीम्स अजून कळलेल्या नाहीयेत. हो, आता तू मला सांगणार माझ्या घरात कामं कशी होतात ते. शेवटचं सांगते, आवाज खाली ठेवायचा. पण माझं काही चुकलं नाहीये, तू हिच्यासमोर मला का बोलतीयस? मला काही हौस नाहीये, पण तू वागतोसच तसा. हो प्लीज, हे लोकच त्यांच्या स्टुपिडिटीने मला ट्रिगर करतात. सगळ्यांना माहिती या वेळेला मला ब्लॅक कॉफी लागते. रोज रोज सांगावं का लागतं? त्यांना स्वतःहून आणून द्यायला काय होतं? सारखं काहीतरी छोटं मोठं झालं की दुसऱ्यावर जाऊन डाफरायची गरज नसते. मला काय हौस नाहीये, पण आजकाल झालंय काय की आमच्या सवयी कशा अननेसेसरी आहेत हे तूच ठरवतेस. त्यामुळे मी कसा चुकीचा आणि हे नोकर सगळे कसे बरोबर आहेत हे तू सारखं प्रूव्ह करत असतेस. पण आज माझं काही चुकलं नाहीये. यांना ज्याचे पैसे मिळतात ती कामं करायला नको यांना. आणि तुला जर त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल ना तर तू पण जॉईन हो त्यांना. ताई खरंच सॉरी. अहो मला माहितीच नाही साहेबांची ही कॉफीची वेळ आहे, नाही तर मी दिली असती बनवून. मी लगेच देते बनवून. इट्स ओके, इट्स ओके. सगळ्या कामांची जबाबदारी तुझ्या एकटीवर नाही आहे. आणि मी तुला म्हणाले ना, आपलं जे नेमून दिलेलं काम आहे ते शांतपणे करायचं ग. बाकी सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. बरं चल, मी खीर करते आता. मदत करणार आहेस मला? हो, पण ते साहेबांची कॉफी. प्रमिला ताई, अंशुमन सरांना ब्लॅक कॉफी नेऊन द्या बरं. हो मॅडम. ताई सॉरी बरं का. का? ते माझ्यामुळे घरात दिवे लागण्याच्या वेळेला चिडचिड झाली ना जरा. तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. पण ह्याच्या पुढे अंशुमन तुला काहीही बोलला, काहीही, तरी आधी मला येऊन सांगायचं. हा 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 हा. मस्त साजूक तुपात भाजलेला रवा, तो थोडासा गुलाबी झाल्यानंतर त्याच्यात ओतलेलं गरम दूध आणि भिजलेले बदाम घातलेत तुम्ही त्याच्यात. आणि साखर, साखर नाही, गुळ घातलाय. आणि अशी मस्त वेलची पावडर. बरोबर? क्या बात आहे राजवाडे. तुम्हाला तर म्हणजे असं फक्त सुवासातून पूर्ण रेसिपी सांगायची कला आहे तुमच्यात अवगत. सुख आहे, सुख, बाकी काही नाही. पण मला सांगा, आज खीर का? राजवाडे, तब्येत बरी आहे ना? तुम्हाला गोड खायला कधीपासून कारणाची गरज भासू लागली आहे? टोमणे मारू नका मला तुम्ही. मला कुठलंच कारण लागत नाही, पण तुम्हीच माझ्या गोड खाण्यावरती बंधन आणून टाकलेत. मी नाही, हो तुम्हीच. ते डायटिशियन मॅडमनी. आणि अर्थात त्यालाही कारण आहेच ना. पण बळजबरीने मला शपथ घालून त्यांच्यापर्यंत नेलं कोणी? तुम्हीच ना. बीपी कोणाचं शूट झालं होतं? तुमचं ना. मग मी योग्य तेच केलं. हे बरं आहे, म्हणजे तुम्ही केलं ते योग्य. आणि माझ्या स्वादकलिका मला जाब विचारतात त्याचं काय? त्या मला विचारतात सतत की काय समर, तू आम्हाला कधी गोड खायला देणार आहेस की नाही? हा हा हा. तर तुम्ही सुद्धा मनातल्या मनातच गोड बोलता ना. आम्हाला कुठे ऐकू येतं कधी? मी गोड बोलत नाही. आता बोलत बसणार का ती खीर खाणार आहात? तेच म्हणतोय मी की आता माझ्या स्वादकलिका मला म्हणतायत की त्या खिरीला घे. ओके, खीर द्या. स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम इकडे द्या. मम्मा, तूच म्हणतेस ना किती हरलो तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही म्हणून. ते तर सोडणार नाहीच आहे मी.
एक ना एक दिवस स्वानंदीला जमिनीवर आपटणारच. अर्पिता, तुम्ही इथे? जावे बापू, इथे का उभं? या ना, या या आत या. अप्पी, तुम्ही बोला. हा, मी आलेच. बोला बोला. तुम्ही असे अचानक इकडे आणि एवढ्या रात्री? तू तर येत नाहीस आपल्या घरी, म्हणून तुला न्यायला आलो. द्या पाणी. घ्या, बसा ना जावे बापू. नाही नको. मला न्यायला म्हणजे? अर्पिता, प्लीज घरी चल ना. तुम्हाला सारखं सारखं तेच तेच बोलून कंटाळा येत नाही का हो? मग काय बोलू? हे बघा, इथे माझे कान काढण्यापेक्षा आहेत ना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईला समजावा. अर्पिता, आई बद्दल नीट बोल. जावे बापू, किती चिडताय? शांत व्हा तुम्ही. एवढ्या रात्रीचे आलात, 2 घास खाऊन घ्या. मी इथे जेवायला नाही आलोय, मी इथे अर्पिताला घरी घेऊन जायला आलो. मी येणार. मी बोलते ना त्यांच्याशी. एक शब्द बोलायचा नाही. शांत राहा. तुम्ही चला जावे बापू, चला. एक मिनिट.